नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. आमच्या लग्नाला अजून 3च महिने झालेत म्हणून ठीक आहे. नंतर हे सुद्धा असेच मला सोडून लांब राहतील. तुझा हा नवरा थोडा विचित्र आहे. आश्चर्याचे खूप धक्के बसतील. डॉक्टर सामंत, आय थिंक इट इज वर्किंग. तसं असेल तर मला मिसेस शास्त्रींशी बोलायचं आहे. निखिलचा खून पचला या तुझ्या दोस्ताचा बा सरंजामे आहे. तो तुझ्या मागे हात धुवून लागल. आधी आधी अरे चल ना, पानं वाढली आहेत. आलो 5 मिनिटात आलो. आधी काय ग? तुला एक विचारू? बोल ना. शुभ्राची नेमकी काय ट्रीटमेंट चालली आहे आम्हाला कळेल का? म्हणजे आधी तू तिला त्या डॉक्टर सामंतांच्याकडे घेऊन गेला होतास. त्यांचीच ट्रीटमेंट चालू आहे. मग हे डॉक्टर प्रदीप जोशी कोण? हिप्नोथेरपिस्ट आहेत. म्हणजे ॲक्च्युली शुभ्राची जरा कॉम्प्लिकेटेड केस आहे. त्यामुळे आय मीन कसं सांगू तुला. आधी काय जे काय खरं असेल ते सांग बाबा. तू उगीच टेन्शन देऊ नकोस. आई, मी जे काही सांगेन त्यावर तुला विश्वास ठेवावाच लागेल. कारण माझा त्यावर विश्वास बसलाय आणि म्हणूनच आय एम गोइंग अहेड विथ दिस ट्रीटमेंट. आमचा तुझ्यावर विश्वास आहे ना. तू सांग काय ते. शुभ्रा ही म्हणजे शुभ्राचा हा जन्म आय मीन शुभ्रा या जगात कोणाचा तरी पुनर्जन्म म्हणून आली आहे. पार्वती वहिनी? होय. तो फोटो दोघींच्या चेहऱ्यातलं एवढं साम्य मी तेव्हाच म्हटलं होतं. आणि ही गोष्ट सगळ्यात आधी मला कोणी सांगितली माहिती आहे? त्या डॉक्टर जोशींनी? नाही, आजोबांनी. बाबांनी? बाबा असं म्हणाले की शुभ्रा पार्वती वहिनीचा
म्हणजे विश्वास बसणं कठीणच आहे आदिनाथ. माझाही विश्वास बसला नव्हता, त्या डॉक्टर सामंतांचाही विश्वास बसला नव्हता. नाही, आज आम्हा दोघांकडे कुठलाही पर्याय उरला नाहीये. म्हणजे असं काय झालं आज? नाही, ते डॉक्टर प्रदीप जोशी आहेत ना, ते हिप्नोथेरपिस्ट आहेत. ते संमोहनाच्या माध्यमातून पेशंटची मेमरी रिग्रेस करू शकतात. संमोहन म्हणजे तुम्ही शुभ्राला हिप्नोटाइज करून? अरे त्या बिचाऱ्या पोरीला. आई, मी शुभ्राच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेईन का? हे डॉक्टर प्रदीप जोशी आहेत ना, हे MBBS डॉक्टर आहेत आणि त्यांची ही प्रोसेस आहे ना, ही खूप सायंटिफिक आणि ट्रान्सपरंट आहे. आणि प्रत्येक सेशनला मी आणि डॉक्टर सामंत स्वतः हजर असतो. अशी किती सेशन झाली? आजचं दुसरं सेशन होतं. आणि आई, आज शुभ्राला मागच्या जन्मातल्या काही गोष्टी दिसल्या, आठवल्या. तिचं पहिलं सेशन तिला सहनच नाही झालं. तुझा फोन चार्ज झालाय अभिमान. थँक्स. ॲक्च्युली डॉक्टर, थँक्स फॉर एव्हरीथिंग. आय ओव्ह यू माय लाईफ. यू ओ मी नथिंग. तू विक्रांतचा खास मित्र आहेस आणि विक्रांत माझा. सो नाव इफ यू आर फीलिंग ऑल राईट, पोलीस पंचनाम्याला सुरुवात करूया. पण त्याआधी हे जे काही झालंय यातला एक शब्दही बाणपर्यंत जाता कामा नये. टू लेट. व्हॉट द. तुझ्या परिस्थितीत आम्हाला सापडला होतास ना अभिमान? येस मिस्टर शास्त्री. ऑफकोर्स आय एम ऑन माय वे. 10 मिनिटात पोचतोच मी. ड्राईव्ह करतोय म्हणून जास्त बोलू शकत नाही. बाय. अरे दिखता नाहीये क्या? हा, दिसत नाही? एवढी मोठी गाडी दिसत नाही का तू? ये. अरे गाडी दिसत नाही काय? सकाळी सकाळी पिऊन आलात का तुम्ही? हॅलो, लुक ॲट मी, लुक ॲट मी. कम ऑन, टेल मी व्हॉट्स युअर नेम. ओ माय गॉड. हॅलो हॅलो,
कोण आहात तुम्ही? हॅलो हॅलो, गेट अप. हॅलो, या. हॅलो विक्रांत. विक्रांत, लिसन टू मी. एका वेगळ्याच ग्रहावरनं तुला परत घेऊन आलोय आम्ही, कळलं? काय झालं काय होतं मला? हिप्नोटाईज केलं होतं तुला कोणीतरी, अभिमान. हिप्नोटाईज? हो. तुझे सगळे सेन्सेस बधीर झाले होते. तुझे डोळे उघडे होते पण तुला दिसत काही नव्हतं. कानापर्यंत ध्वनी पोहोचत होता पण तुला ऐकू काही येत नव्हतं. तुझा मेंदू गाढ झोपला होता. पण हे कसं, म्हणजे, आणि कोणी केलंय? हे तूच सांगू शकतोस अभिमान. लोकांना भूल पाडून लुबाडणारी माणसं आहेत. तुझ्या बाबतीत तसं काही झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तसं काही झालं नाहीये. तुझी चेन इंटॅक्ट आहे, तुझं घड्याळ आहे, तुझं पाकिट तुझ्या खिशात आहे, गाडीची चावी सुद्धा इंटॅक्ट आहे. मग तू शेवटचा कोणाला भेटला होतास? ती बाई. बाई? हा? सुलेखाला भेटलो होतो. सुलेखा? वाटलंच मला. हल्ली तू तुझ्या सुलेखाला सोडून इतर कोणालाच भेटत नाहीस ना, अभिमान? म्हणजे तुझ्या सुलेखानेच तुला हिप्नोटाईज केलं. डॉक्टर, हा तुमचा एकमेव जवळचा नातेवाईक आहे? हो. का? नाही, नाहीतर मी विचार करत होतो की मारून टाकलं असतं याला. व्हॉट विल यू हॅव? रेड वाईन चालेल? उडेल. आय बी बॅक. कोणी केलंय? पोलीस शोधून काढतील. बस, मी आलो. हॅलो क्षिप्रा, मला एक फारच धक्कादायक गोष्ट कळली आहे. कुणाबद्दल? शुभ्रा. आदिदादा आईला सांगत होता, शुभ्रा म्हणे पार्वती आजीचा दुसरा जन्म आहे, असंच ना? तुला माहिती आहे? आजोबांचं आणि माझं बोलणं झालंय या विषयावर. व्हॉट? I mean, I just can't believe this.
तसंच असावं प्रिया. पण मग तसं जर असेल तर प्रथमेशचं काय? क्षिप्रा, शुभ्रा आणि प्रथमेशचं काहीतरी कनेक्शन. त्या दोघांमधलं बॉन्डिंग, प्रथमेशने काढलेलं चित्र. आणि प्रथमेशने शुभ्राला पहिल्या दिवसापासून पार्वती अशीच हाक मारणं. माय गॉड, हा अँगल माझ्या लक्षातच नाही आला. आपण लगेच भेटूया. ओके, उद्या मी येऊ तिकडे? तू माझ्याकडे ये किंवा मी येईन तुझ्याकडे. प्रिया, तू भीतीचे उंबरठे ओलांडलेत मी. आय एम सो प्राऊड ऑफ यू. बरं, उद्या भेटतोय का आपण? सकाळी फोनाफोनी करूया. ओके ओके, सी यू. बाय. तुम्ही स्पेल खाली असताना तुम्ही काय पाहिलत ते तुम्हाला आठवतंय मिसेस शास्त्री? थोडंफार. प्रयत्न केलात तर आठवेल सविस्तर. कदाचित. मग करूया प्रयत्न. लेट्स प्ले इट दिस वे, मिसेस शास्त्री. तुम्ही मला एक गोष्ट सांगायची, पार्वतीची गोष्ट. जशी तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला दिसतेय, तुम्हाला आठवते तशी. कारण जोपर्यंत तुम्हाला काय दिसतंय ते मला कळत नाही, तोपर्यंत मी कुठल्याच निष्कर्षाला पोहोचू शकत नाही मिसेस शास्त्री. करूया प्रयत्न. सो लेट्स स्टार्ट द स्टोरी ऑफ पार्वती as told by Shubhra. बोला मालक. कुठे आहेस तू? तू असं येऊन आलास का? हो, कधीच. मी ॲक्च्युली तुला हे सांगायला फोन केलाय की माझं लग्न मोडतंय. व्हॉट? हो. अरे काय झालंय काय? पण कशावरून भांडलात का? अरे तुमच्या कुठेस तू? भेट ना, भेटून बोलू आपण. हो, आज रात्री भेटूया. चालेल, पण नक्की भेटूया. नाहीतर तू. हो, नक्की भेटूया. मी फोन करतो तुला. ओके, ठीक आहे. बाय. आधी खूप विचार आले मनात. घरचे, आदिनाथांचे, माझ्या माईचे. मग हळूहळू ते विचार बाजूला पडत गेले. एक एक दरवाजा उघडत जावा तसा. मग पुन्हा तोच दरवाजा, शेवटचा, न उघडणारा. पण ह्यावेळी तो उघडला.
आणि डॉक्टर तोच प्रखर प्रकाश. मग मग वाडा दिसला, आमचा शास्त्रांचा वाडा. आणि लांबून कुठून तरी दिनू धावत येताना दिसला, हाका मारत. दिनू